सर्वांना जय लहूजी, जय भीम, जय अण्णाभाऊ. मित्रांनो, हे आजकालचे जे वातावरण चालू आहे ना, त्या वातावरण असं वाटलं की यार एवढी काय हडकंप मचून गेली. त्याच्यासाठी आपणही काय आपल्याला जो काय माझ्या तुटक्या मुटक्या ज्ञानाप्रमाणे संदेश आहे तोही माझ्या बांधवापर्यंत पोहोचवावा अशी माझी इच्छा झाली, म्हणून हा व्हिडिओ बनवत आहे. काय चूक झाल्यास तुम्ही पोटामध्ये घालून घ्या. मित्रांनो, एक छोटासा हलका अभ्यास केलेला आहे. जास्त मी काही शिकलेलो नाहीये किंवा मोठा काय हे नाही. पण ज्यावेळेस आपल्या एका वर्गावरती येतं ना, एका समाजावरती येतं ना, जो मोठी आहे ना, त्या समाजाला असं करण्याचा प्रयत्न जो आहे ना, त्याच्यासाठी माझं मन राहण्याचं गेलं. म्हणून एक छोटासा प्रयत्न माझ्या बांधवांसमोर येण्याचा केलेला आहे. तो मी असं आहे, एक छोटासा अभ्यास केलेला आहे. त्या अभ्यासामधून माझ्या माहितीप्रमाणे भारतात केंद्रीय पातळीवर अनुसूचित जाती एससी अंतर्गत जवळजवळ 1109 म्हणजे 1109 पेक्षा जाती समाविष्ट आहेत. महाराष्ट्रामध्ये अधिकृतपणे 59 जाती अनुसूचित जाती एससी प्रवर्गात येतात. आता ह्या एससी प्रवर्गात येतात 59 जाती. 59 जातीला आपल्याला संविधानिक आरक्षण आहे मात्र 13%. ओके, या 13% पण कुठला तरी एक समाज, तुम्ही 5 भाऊ, तुम्ही 5 भावामध्ये कुठला जो भाऊ शिकेल तो पुढे जाईल ना, साहजिकच आहे. जो शिकणार नाही तो खाली खड्ड्यात जाणार, जो शिकणार तो खुर्चीवर जाणार, एरोप्लेन मध्ये जाणार. तुम्हाला बैलगाडीमध्ये पण कोण बसू देणार नाही शिकले तर. ही सत्य आहे, हे वास्तव आहे. त्याच्यामुळे मी छोटासा अभ्यास केलेला आहे आता जो सांगितल्याप्रमाणे. 2004 मध्ये एक केस होती, असं माझ्या ऐकण्यामध्ये. 2004 मध्ये एक केस होती, चिन्मय विरुद्ध आंध्र प्रदेश असा खटला होता. त्या खटल्यामध्ये 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाने सांगितले होते, क्लिअर कट सांगितले होते, 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाने क्लिअर कट सांगितले होते, एससी प्रवर्गामध्ये अ, ब, क, ड किंवा त्यांना वर्गीकरण करता येणार नाही. क्लिअर सांगितलेलं, त्यांचे तुकडे करता येणार नाही, हे क्लिअर सांगितलं होतं. त्यांचाच निर्णय पुढे जाऊन सुप्रीम कोर्टाच्या मार्फत तो निर्णय बदली होतो असं ऐकण्यात आलं 2024 ला. तो निर्णय असा की जुना निर्णय बदलून असं ऐकण्यात आलं की एससी प्रवर्गामध्ये वर्गीकरण झाले पाहिजे. आता तुम्ही आपल्याला जो पण काय न्यायालयाचा निर्णय आहे ते तुमच्या माझ्यावरती, पण आपल्याला पण काहीतरी तर्क लावायचा आहे, आपली तरी कुठे बुद्धी लावायची आहे की आपणच एससी समाज आपल्यामध्ये मुठ्ठीभर 13% आपणच आखाड्यामध्ये उतरायचं, आपणच एक दुसऱ्याबरोबर कुस्ती खेळायची. हे कितपर्यंत योग्य आहे, हे कितपर्यंत योग्य आहे? तर मला असं वाटतंय मित्रांनो की मातंग समाजाने, चर्मकार समाजाने व इतर जाती एससी मधल्या यांनी सर्वांनी शिक्षित व्हावे, मोठे व्हावे, आपल्याला इलिजिबल अशा जागेवरती पात्रता, स्वतः पात्र होऊन त्या जागेसाठी लढा. अरे स्वतः महार बौद्ध समाज तुमच्यासाठी जागा सोडेल, पण तुम्ही शिक्षितच नाहीत. मित्रांनो, आकडेवारीने छोटासा अभ्यास केलाय, तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. आकडेवारी अशी आहे, माझ्या अभ्यासानुसार छोटासा अभ्यास आहे, त्याच्यामध्ये तुम्ही तर्क लावा.
महाराष्ट्रातील एकूण अनुसूचित जातीची SC लोकसंख्या 1,32,75,800 इतकी आहे. एकूण लोकसंख्येमधील वर्गीकरण खालील तकाण्यात तुम्हाला मी सांगतो. नंबर 1, महार बौद्ध समाजाची एकूण लोकसंख्या 2011च्या डेटानुसार, गव्हर्नमेंटचा डेटा आहे, त्या डेटानुसार 80 लाख महार बौद्ध समाज 80,06,060 इतकी ही जनसंख्या आहे 2011च्या नुसार. आमच्या मातंग समाजाची जनसंख्या आहे 2011च्या जनगणनेनुसार 24,88,531. आमच्या भांडी चांभार चर्मकार समाजाची जनसंख्या 2011च्या नुसार 14,11,072 अशी ही जनसंख्या आहे जी मी सांगितल्याप्रमाणे. महाराष्ट्रामध्ये एकूण संख्येतील प्रमाण SC कॅटेगरी 60.3%, सुमारे SC मध्ये 7.12%, मातंग समाजामध्ये 18.7%. लोकसंख्येच्या समोर 24,88,531 च्या आगे टोटल जनसंख्येच्या नुसार त्यांची संख्या आहे, त्यांची टक्केवारी आहे 18.7%, सुमारे 2.21%. 2% मातंग समाज आहे फक्त एकूण जनगणनेच्या नुसार. टोटल जनाच्या नुसार 2% मातंग बांधव आहे, 60% महार बौद्ध समाज आहे आणि आमचा चर्मकार बांधव चांभार समाज 2.5% आहे एकूण जनगणनेनुसार. आता याच्यामध्ये तुम्ही तर्क लावा की आपण SC समाजामध्ये वर्गीकरण झाले पाहिजे का? तर माझं मत आहे की नाही झाले पाहिजे. मी मातंग समाजाला कळकळीची विनंती करतो, वर्गीकरणाच्या फंद्यात पडू नका. तुम्ही शिक्षित व्हा, तुम्ही संघटित व्हा, संघर्ष करा. तुम्हाला हवी जागा असल्यास आम्ही महार बौद्ध समाज सोडून देऊ तुमच्यासाठी जागा, पण तुम्ही तुमची पात्रता बनवा. आज महार बौद्ध समाज ह्या कारणामुळे पुढे आहे की त्यांनी मूळ मंत्र जपला. त्यांचा मंत्र काय? जे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. बाबासाहेबांचं तर त्या मंत्राला डोक्यामध्ये घेतलं तर खूप काही. शिका, संघटित. ज्यावेळेस तुम्ही शिकाल ना, तुम्ही ऑटोमॅटिक संघटित होता. ज्यावेळेस तुम्ही संघटित होता ना, त्यावेळेस तो लागतंय ना संघर्ष करा, त्याची गरजच पडत नाही, कारण तुमच्याकडे एवढं ज्ञान आलेलं असतं. त्या ज्ञानाच्या माध्यमातून महार बौद्ध समाज पुढे जातोय आणि जात राहणार. शिक्षणाची आपली पात्रता सिद्ध करतोय, हे काही लोकांच्या पोटात दुखतंय. ही समजून घेण्याची गरज आहे बांधवांनो. बाबासाहेबांचा मूळ मंत्र शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. त्या मंत्राचा मूळ धागा, एक मजबूत धागा, असा तसा धागा नाही, एकदम पक्का धागा आहे, रेशमी धागा आहे, रेशमी नारा आहे. त्या मूळ मंत्राचा धागा घेऊन महार बौद्ध समाज पुढे जातोय आणि जात राहणार. तशीच मातंग बांधवाला, चर्मकार बांधवाला आणि इतर SC समाजामध्ये ज्या जाती येतात त्या बांधवांना माझी विनंती आहे, जो बाबासाहेबांनी आपल्याला मूळ मंत्र दिलेला आहे, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. या मूळ मंत्राचा धागा तुम्ही हातामध्ये पकडा आणि तुम्ही शिक्षण घेण्यासाठी उभा राहा. तुम्ही शिक्षित व्हा,
तुम्ही तुमची पात्रता दाखवा. हा महार बौद्ध समाज तुमच्यासाठी जागा सोडेल. अरे हा पट्टे आज जास्त काय कमवत नाही मित्रांनो, पण हा पट्टे आज स्वतःच्या पोरीचं ऍडमिशन करून आलाय. सेल्फ फायनान्स मधून करून आलाय, सेल्फ फायनान्स. आज बघताय SC ST OBC 60% मार्क काढून मुलांना ऍडमिशन भेटत नाही. काय तर म्हणे हाय कट ऑफ आहे, ती मोठी कॉलेज, ही मोठी कॉलेज, धमकी धमकी तमकी मोठी कॉलेज, का तर कट ऑफ लय हाय गेलाय. कट ऑफ हाय गेल्यामुळे 60% 65% ऍडमिशन भेटत नाही. कमालीची वार्ता आहे. जुलै महिना आला, जुलै महिन्याची आज 3 तारीख आहे, तरी पण अजून ऍडमिशन पहिली राऊंड, दुसरी राऊंड, तिसरी राऊंड, स्पेशल राऊंड, गर्ल्स राऊंड, अरे काय राऊंड लावले. त्या पोरांनी ऍडमिशन जुलै महिन्यापर्यंत चाललंय. त्यांनी अभ्यास कधी करायचा, त्यांचा सिलेबस काय, त्यांनी समजून काय घ्यायचं. बस शाळा चालू होते, कॉलेज चालू होते की नाही तोपर्यंत आला त्यांची सेमिस्टर. अरे काय लिहिणार त्या सेमिस्टर मध्ये. मी तर काय शिकलो नाही, 8वी पास करून सोडून दिली, कारण परिस्थिती तशी होती वेळे काळजानुसार. काम हातात घ्यावं लागलं होतं 13 वयामध्ये, घेतलं काम करतोय. म्हणून तुम्हाला विनंती आहे बांधवांनो, की या वर्गीकरणाच्या फांद्यात पडू नका. तुम्हाला, मला, या समाजाला आपण अशी आपली मूठ आहे, ही एकजूट आहे, हे सोडवणं त्यांना लय कठीण आहे. ते प्रयत्न करतायत असं करण्याचा, खुल्ल करण्याचा. कारण खुल्ले असले की ह्याला वाकवणार, ह्याला वाकवणार, ह्याला वाकवणार, ह्याला वाकवणार, स्वतः बॉस बनून आपल्याला असं करणार. येतं तुमच्या लक्षामध्ये. ह्याला पण नाचवणार, ह्याला पण नाचवणार, ह्याला पण नाचवणार. नाचतो का नाही का वाकू, नाचतो का नाही का वाकू. एक काळ असा होता, आमचा मातंग बांधव हलगीच्या तालावरती ढांगडाक 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 हलगीच्या तालावरती पूर्ण गावाला, पूर्ण वाडीला नाचवायचा. आणि आज तो मातंग समाज दुसऱ्याच्या समोरावर नाचतोय. समोरावर पण नाही यार, समोरावर पण नाचलं तरी चालेल, पण दुसऱ्याच्या बोलण्यावरती नाचतोय. ते काहीतरी विचार करण्याची गोष्ट आहे. नका बांधवांनो, ते खूप खंत वाटते मनाला की आपसामध्ये आपण झगडतोय. आपली मूठ अशी आहे, अशीच राहू द्या. तुम्ही शिक्षित व्हा, तुमची पात्रता बनवा, तुमच्यासाठी हा महाबौद्ध समाज जागा सोडेल. काय तुम्ही 1% कुठे तुम्ही जाऊन मागणार, काय जागा मागणार तुम्ही सांगा. हा, अजून आपला मातंग बांधव तिथेच पडलेला आहे. हा, त्याच्यातून बाहेर निघा, कर्मकांडातून बाहेर या, शिक्षणाची मशाल हातात घ्या. ही शिक्षणाची मशाल हातामध्ये घेतली तर तुमचं जीवन एकदम धगधगत होईल. म्हणून तुम्हाला, मला आणि सगळ्याला एका मंत्राच्या संगती चालायचं आहे. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. अण्णाभाऊ साठेंना वाचा, फकीरा वाचा. अण्णाभाऊ साठेंचं काय मंत्र मला आठवत नाही. जग बदललं करून घाव, सांगून गेले मज भीमराव. मित्रांनो, फकीरा कादंबरी बद्दल माझ्यापेक्षा ज्ञान तुम्हाला असेल. मी वाचली नाही, आता ती आली, वाचेन. आता येता काळ असा आहे की आपण पण अभ्यासाच्या मार्गाला लागलो पाहिजे. म्हणून हा छोटासा प्रयत्न आहे व्हिडिओ बनवण्याचा आणि तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा. हा छोटासा प्रयत्न होता आणि माझं मनोगत व्यक्त करण्याचा. याच्यामध्ये जर काही चूक भूल झाली असेल तर माफ करा, आणि माझी काही शब्द चुकी झालेले असतील ते पोटामध्ये घालून घ्या, एवढी विनंती करतो. पुन्हा एकदा तुम्हाला जय लहूजी, जय भीम, जय अण्णाभाऊ.